नमस्कार. आज मी इथं कैरीचं सार करते आहे. एक कैरी घेऊन त्याची सालं काढून मी कैरीचा किस काढून घेतलेला आहे. आता गॅस चालू करून कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे. तूप वितळल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी, 5-6 बेडगी मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि हे मसाले जळू नयेत म्हणून त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेले आहे. आता हे सगळे मसाले शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालते आहे. आता फोडणी परत एकदा एकजीव करून घ्यायची आहे आणि कैरीचा किस त्याच्यामध्ये घालायचा आहे. कैरीचा किस सगळा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे सगळे मसाले आपल्या कैरीच्या किसाला लागले पाहिजेत. आता हा कैरीचा किस शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 1 मिनिट शिजवून घेणार आहे. आता ह्या साराला थोडासा दाटपणा येण्यासाठी किंवा सार मिळून येण्यासाठी डाळीचं पीठ घेतले 2 चमचे. त्याच्यामध्ये पाणी घालून मी त्या पिठाची पेस्ट तयार करून घेते आहे. कैरीचा किस शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि सार उकळत ठेवायचं आहे. इथं एक छोटी वाटी नारळाचा चव घेतला आहे, तो मिक्सरमध्ये घालते आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी नारळाचं दूध तयार करून घेते आहे. ही प्रक्रिया मी 2 वेळा केलेली आहे. आता आपल्या नारळाचं दूध ह्या सारामध्ये घालते आहे. नारळाच्या दुधामुळं साराला चव आणि रंग पण छान आलेला आहे. चवीप्रमाणे गूळ आणि किसलेलं आलं घातलेलं आहे. आता इथे मी डाळीच्या पिठाची पेस्ट घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. इथं मी ह्याच्यामध्ये अर्धा चिमूट मिरपूड पण घातलेली आहे. अशा प्रकारे आपलं आंबट गोड आणि तिखट चवीचं तोंडाची चव वाढवणारं चटपटीत कैरीचं सार तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.